हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. तर अखेरकार महाराष्ट्र शासन लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र झालेल्या सर्व महिलांच्या याद्या जिल्ह्यानुसार जाहीर करत आहे. तर यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही ते तुम्ही आता घरबसल्या पाहू शकता. तर मित्रांनो, संपूर्ण काही प्रोसेस मी यामध्ये सांगणार आहे. तसेच ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला यामध्ये एक पासवर्डसुद्धा विचारणार आहे. तो पासवर्ड काय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता संपूर्ण पाहायचं आहे. तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र झालेल्या सर्व महिलांची यादी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर इथे सर्वात प्रथम तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणताल ॲप्लिकेशन नंबर आता कुठून घ्यायचा. तर ॲप्लिकेशन नंबर हा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असाल तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जनरेट झाला असेल तिथून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्याची बँक, त्याचबरोबर तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुमचे 1,500 रुपये जमा झाले सर्व काही माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर आता अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाला आहे की नाही ते आता घरबसल्या मोबाईलवरती पाहू शकता. आता आपण पाहूयात यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. पहिला जिल्हा आहे नगर, त्यानंतर आहे अकोला, परभणी, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड अशा जवळजवळ सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करणार आहे. ते तुम्ही आपल्या यादीमध्ये नाव पाहू शकता. ही यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी तुम्हाला इथे वरती तुमचे नाव तुम्हाला सर्च करायचं आहे. ते यादीमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक पासवर्ड विचारून देईल. अनोन फॉर यू असा पासवर्ड आहे. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमची फाईल ओपन स्वरूपात दिसून जाईल. आता या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर चिंता करू नका, कारण की अजून या यूट्यूब चॅनलवरती याद्या येणार आहेत. त्यामुळे याद्या पाहण्यासाठी लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला यादी आल्यानंतर लगेच तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. तर आता या यादीमध्ये अशासुद्धा महिलांचं नाव आहे ज्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे मागे गेले असतील किंवा ज्या महिलांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल अशासुद्धा महिलांचे पैसे मागे गेले. किंवा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुमचा फॉर्म भरताना तुमचा आधार कार्डची डबल साईड जोडून फॉर्म अपलोड करायचा होता. मित्रांनो, आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता. तुमची कुपनची साईडसुद्धा तुम्हाला डबल अपलोड करून जॉईन करून अपलोड करायच्या होत्या. त्या ज्या महिलांनी आधार कार्डशी पहिली साईड जोडूनच आपला फॉर्म सबमिट केला आहे अशासुद्धा महिलांनी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांचीसुद्धा यादी मित्रांनो जाहीर झाली. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक्सचं टार्गेट ठेवत 1,000 लाईक्स. 1,000 लाईक्स कंप्लीट केल्यानंतर सर्व यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल अजूनसुद्धा जॉईन झाला असाल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन घ्या, कारण की आपण तिथे केव्हाही सर्व यादी अपलोड करू शकतो. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला जर यादी डाउनलोड करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.